वेलकम. आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. हा क्वेश्चन नंबर 45 आहे. याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे 45 मधला. तो क्वेश्चन काय बघा, 450चे 12% व 1.5% मिळून कोणती संख्या येईल. थोडासा वेगळा पहिल्यापेक्षा. हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदरचा 44-43 क्वेश्चन बघावं लागेल, त्यावेळेस थोडासा लक्षात येईल हा लवकर. तर काय आहे 450चे 12% आणि 1.5%. तर हे दोन गोष्टी अगोदर मांडून घेतो मी. हे 450चे 12% म्हणजे याला आपण गुणिले 12/100 करतो, बरोबर किती. आणि दुसरं आहे 450चेच 1.5% म्हणजे 1.5 आणि त्याला डिवाइड 100 करतो, बरोबर. हे किती अगोदर काढावं लागलं ना. आणि हे दोन्हीची बेरीज मिळून कोणती संख्या आहे ती काढायची आपल्याला. सोपं आहे. हे 100कडे पाहायचं नाही सध्या. तुम्ही पूर्वीचा प्रॉब्लेम पाहिलाच नाही. 12नं 450ला गुणा, 0ला 0, 12×5 60ला 0, 6 आणि 12×4 48 आणि 6 हे झाले 54. हे 2 शून्यामुळे इथं पॉईंट देऊन टाका. हे आलं याचं उत्तर. इथं तसंच याला 15 गृहीत धरा डायरेक्ट आणि गुणाकार करा. 15 0 0, 15×5 75ला 5 7, 15×4 60 आणि 7 67, हे झाले 67. ह्या 2 मुळं इथं पॉईंट येईल आणि हा 1 मुळं हा इथं येईल, म्हणजे हे येईल 6.750. दोन्हीची बेरीज करा म्हणजे एकूण संख्या येईल मिळणारी. हे 54.00 लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालेल. आणि 6.75 लिहा. हे पॉईंट खाली पॉईंट संख्या येईल अशी मांडून घेणे याला. तर हे 5 येईल 7, 6 आणि 4 10 0 0 हात 1 5 आणि 1 6. तर थोडीशी अवघड प्रॉब्लेम आहे ती, कारण एकदम सोपेच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत येतील असं काही नाही. थोडेसे अवघडसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यामुळे थोडासा अवघड आहे, समजून घ्या. हा क्वेश्चन नंबर 2 आहे 45 मधलाच. तसाच वरच्यासारखा 720चे 6% व 12% यांची बेरीज किती येईल. 720चे 6% आणि 720चेच 12%. ओके. तर बघा मांडून घेतो मी अगोदर. 720चे 6% म्हणजे गुणिले 6 आणि डिवाइड बाय 100 हे मांडून घ्यायचं अगोदर फक्त, नंतर गुणाकार करू. तसंच हे 720चेच पुन्हा किती टक्के सांगितले त्यांनी, 12 म्हणजे गुणिले 12 आणि भागिले 100. 0ला पाहायचं नाही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. 6नं गुणायला सरळ 6नं गुणल्याच्या नंतर 6 0 0 येईल, 6 2 12, हात 1 6 7 42 आणि 1 हे 43. 2 शून्यामुळे इथं पॉईंट देऊन टाकायचं डायरेक्ट. ओके. दुसरा येताला आता 12नं डायरेक्ट गुणायला 12 0 0, 12 2 24ला 4 हातचे 2 आले आणि 12 7 72, 12 7 84 आणि 2 हे 86 होतील. 86 40 या 2 मुळं इथं पॉईंट आपण देतो. ती पद्धत थोडीशी लक्षात ठेवा. आणि काय सांगितलं त्यांनी, या दोन्हीची बेरीज केली तर किती येईल. सरळ याची बेरीज करा ना. इथंच बेरीज करतो मी बघा. 0ला 0, त्याच्यानंतर 4 आणि 2 6, हा पॉईंटला पॉईंट येईल, बरोबर. 6 आणि 3 9 आणि 8 आणि 4 12, 129.60 येईल याचं उत्तर. तर ही एकदम सोपी पद्धत आहे थोडक्यामध्ये. असे प्रॉब्लेम इथून मागं परीक्षेला आलेले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.